नमस्कार मंडळी, आपण आलोय राळेरास अभिषेक शेरखाने यांच्या दावणीला आलोय बघा. दावणीला दोन चांगल्या ब्लड लाईनचे दोन चांगले वळू इथं समोर आपल्याला दिसत आहेत बघा. एक काम्या आणि सीतापूर खाणीचा सर्जा. तर नमस्कार दादा. नमस्कार. सर्वप्रथम आपलं नाव आणि पत्ता सांगायचं. माझं नाव अभिषेक बिभीषण शेरखाने, कंपोस्ट राळेरास, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. आता तुम्ही दोन वळू चांगल्या जातीचे चांगल्या ब्रीडचे आपल्या दावणीला ठेवलेत, ह्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या की. हा 2021ला आपण घेतला होता सर्जा. सीतापूर खाणीचा सर्जा आहे. बरं. त्याची आता माहिती अशी मिळाली होती की पहिला आपला एक बैल विकल्यानंतर आपण दुसरा बैल बघत होतो चांगला. पहिले 3 बैल होते, त्यातला शेवटचा बैल विकल्यानंतर बैल नव्हता. मग शिरसानांना आणि सतीसानांना सांगितलं होतं एक बैल आपल्याला चांगला बघा म्हणून. 40-45 बैल दाखवली, पुन्हा शेवट सर्जा दाखवला त्यांनी आपल्याला. त्याचं वय किती होतं तुम्ही घेतलं? सर्जा घेताना दुसरा होता. मग सांगितल्यानंतर सर्जा होता कंकणवाडीत. तिथून परत संभानाना गरंडे यांनी आणला. संभानानांकडनं आपण घेतला गोनेवाडी संभानाना गरंडे. सुरुवात तुमची सर्जा आणि काम्यापासून आहे का? याच्या आधी खिल्लारमध्ये सुरुवातीला माझ्याकडं काजळी 2 बैल होती. घरच्या गाईला झालेला एक बैल होता मोहूच्या बैलाचा, आणि त्याच्यानंतर त्या बैलाला जोड म्हणून एक मी बारामतीतून एक बैल घेतला होता. काजळीपासून सुरुवात झाली. परत नाद पहिला काजळीचाच, पण 2018ला राजा बघितला तिकोंडीचा राजा बघितला की परत काजळीतला इंटरेस्टच आपला गेला. मग पुन्हा कोशी बैलच पळायला सुरुवात. म्हणजे गाईसनी माझ्याकडे होते त्या बी गाई कोशा बैलावरच भरल्या, आणि परत कोसा बैलच आपण वळूसाठी घेतला. म्हणजे कोशाचा नाद लागली सुरुवात तिकोंडीच्या राजापासून. त्याची तिकोंडीचा राजा माहीत झाला, ग्रुपवर चर्चा चालली होती की फारतीच्या यात्रेत एका दिवशी 9 गाई भरल्या बैलांना. खरं वाटलं नाही त्यावेळेस. पण परत सतीशांनाकडनं माहिती मिळाली की माझ्याकडेच बैल होता वगैरे, आणि खरंच लावते तेवढ्या गाई. मग तिथून परत मी व्हिडिओ बघितल्यानंतर माझी गाय स्वतःची घेऊन गेलो राजाकडे. मग बैल बघितल्यानंतर काय नादच लागला, पुन्हा कोशाचाच नाद लागला. आणि एकदम पारखून निकोप. आज सर्जाबद्दल तुम्ही काय सांगता? सर्जा घेतल्यानंतर नाव ठेवली सर्जाला. बऱ्याच जणांनी म्हणले की आवताला घेतला का म्हणले बैल. धड वळूचा बी वाटत नाही, धड आवताचा बी वाटत नाही. म्हणजे त्याचं स्ट्रक्चर तसं नव्हतं त्यावेळेस. स्ट्रक्चर होतं तसं, पण ते त्याला बघायला नजरच पारकवंताची पाहिजे. म्हणून ते पारकवंत व्यक्तीकडनंच आपण बैल घेतला, डोळं झाकून. शिरसांना आणि सतीशांना बैल होताच तसा, बैलाची जात गोत काही लपत नाही. पण जरा खराब असल्यामुळं लोकांना वाटायचं की आवताला घेतलाय की, म्हणजे नाव ठेवणारे असते. बरोबर आहे. पण जसा बैल आपण परत सांभाळला आणि बैल तयार वगैरे केला, बैला जरा रूप चांगलं दिसायला लागलं, मग पुन्हा त्या लोकांचं परत आपल्याकडे लक्ष अजून चांगलं लागलं. आता किती गाया झाल्या त्याची? आता ह्या आठवड्याभरात 1,500चा टप्पा पूर्ण करतोय बैल. 1,500 गाई. आता दाताला कसं आहे? कडदात करायला लागला बैल. आता कडदात पैदाशी पण आपण वेळोवेळी ह्याच्या टाकत असतो. आता 2 प्रदर्शन झाले, सांगोला असेल किंवा सोहाळे प्रदर्शन असेल, तिथे ह्याच्या पोटची कालवड आता दुशी दाताला ती आहे का नाही, फुलवंती शरद पवारांची माड्याची फुलवंती कंटिन्यू नंबरामध्ये बापासारखं शरीर, स्ट्रक्चर, फाउंडेशन एकदम निकोप अशी पैदा झालेले, आणि ती सध्या आता प्रदर्शनामध्ये नंबर घेते. काय रेस लाईन मध्ये पण दादा तुमची बैल खोंड पळतात? त्याविषयी थोडं सांगतो. परळीच्या प्रदर्शनात पण त्याचा 2रा नंबर आला. अरे वा. आणि पुशेगावच्या प्रदर्शनात 2रा नंबर काढला. बरं. आणि सांगोल्याला लिहिली होती का नाही काय माहिती, पण सवाळ्यात पण नंबर दिला तिला. सांगोल्यात पण नंबर घेतला. सवाळ्याच्या प्रदर्शन मध्ये पुण्याच्या एका पार्टीनं 5.5 लाख रुपयाला कालवडती मागितली, पण त्यांनी दिली नाही, पवार साहेबांनी दिलेली नाही कालवडती. अशी ही सर्जाची स्टोरी आहे बघा. शुद्ध बीजापुटे, फळे रसाळ गोमटे जसं आपण म्हणतो, एवढा निकोप दादांनी निवडून वळू आपल्यासाठी आणलाय. आणि त्याच्या पोटच्या कालवडी हे आपल्याला उत्तर देतात आता त्याच्या रूपामध्ये की आपण कुठल्या जातीचा, कुठल्या गोतीचा आणि शुद्ध निकोप असा बैल कुठला आहे. तर राळेराचा सर्जा आहे बघा कोशा गटामध्ये. मापाला पण एकदम मोठं, त्या वयामध्ये त्याची शिंग बघू शकता, कपाळ, चेहरा, कान,
सगळ्या गोष्टी फाउंडेशन बघितलं तर प्रत्येक गोष्ट त्याची निहाळण्यासारखी आहे. आणि ही पारख ज्यावेळेस त्याला कोण बघत नव्हतं त्यावेळेस दादानी केली आणि त्याला खरेदी करून त्यांच्या गोट्यामध्ये 4 चांद लावलेले आहेत. असा हा सर्जा, त्याच्याबरोबर त्यांच्या गोट्यामध्ये आहे हा काम्या. बैलाचा फोटो सतीश अण्णांनी दाखवला. लय खराब बैल, कोणाला पसंतच पडणार नाही. बर. पण सतीश अण्णांनी दाखवल्यावर मी अण्णांना म्हणलं आहे म्हणलं बैल पसंत. मग काय बघून पसंत केलं, बैला ताण्याला लांब होता, लांब बरोबर आहे. माप वय दुसरा असून सुद्धा म्हणजे माप व्यवस्थित दिसत होतं. शिंग बारकी होती, चेहरा देखना, गळा बिळा सगळं जिथले तिथं. ती खराब आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष आपण केलं नाही. घेतलाच बैल, घेतला त्यानं आपलं चांगलंच केलं. बरोबर. अजून काय तुम्हाला सर्जाबद्दल सांगू वाटतं? नाही, वासरं चांगली पडायला लागली, बैल चांगला आहे. आता मी 24 तास बैलापाशी एकटाच असतोय. मला एकट्याला सुद्धा हाताळायला बैल जसा पाहिजे तसा बैल. बैलाला करंट आणायचं म्हणलं तर करंट बी म्हणजे तापटपणा बी करतो, आज्ञाधारक पण आहे आणि सगळं व्यवस्थितच आहे बैलाचं, म्हणजे काही अडचण नाही. हां.